मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण या कोस्टल रोडवरून जाणारे पहिल्या वाहनात बसलेले आहोत आणि या वाहनातून आपण पाहताय की कशा प्रकारे ही जी नवीन तुळई लावण्यात आलेली होती ती तुळई आता जॉईन करण्यात आलेली आहे आणि त्या जॉईन केल्याच्या नंतर समोर आपल्याला वांद्रे वरळी सीलिंग दिसतोय। या सीलिंग वरून आपण आता थेट वांद्रेपर्यंत प्रवास करू शकणार आहोत। आज उद्घाटन केल्यानंतर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आपण याच वांद्रे वरळी सीलिंग आणि कोस्टल रोडच्या मार्गाने प्रवास करू शकू। शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी आता खुला करण्यात आलेला आहे। संपूर्ण मुंबईकर ज्या कोस्टल रोडची आणि वांद्रे वरळी सीलिंग एकत्र होण्याची जॉईन होण्याची वाट बघवते तो क्षण हा आज आलेला आहे आणि आता ही जी तुळई आहे म्हणजे हा जो आर्च ब्रिज बसवण्यात आलेला आहे तो ब्रिज ही मुंबईतली सगळ्यात कठीण एक अशी वास्तू आहे असं सांगण्यात येतंय। संपूर्ण मुंबईकर याच क्षणाची वाट पाहत होते। ही जी तुरळी आहे म्हणजे हा जो पूल आहे तो तब्बल 2000 मेट्रिक टन इतक्या वजनाचा आहे। एकूण पुलाची लांबी ही 827 मीटर आहे आणि त्यापैकी हा जो ब्रिज बनवण्यात आलेला आहे त्याची लांबी ही 690 मीटर इतकी आहे। पुलाची लांबी 136 मीटर, रुंदी 18 मीटर आणि उंची ही 29 मीटर आहे आणि याच पुलावरून आता प्रवास आपण करू शकणार आहोत। खरं तर ही जी मार्गिका आहे ती दक्षिण मार्गिका आहे, मात्र बिंदू माधव चौक या ठिकाणी जिथे कोस्टल रोड हा संपतो त्या ठिकाणी जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आणि ती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पॉइंट पासून थेट वांद्रेपर्यंतची मार्गिका सुरू करण्यात आलेली आहे। जर आपण बाजूला पाहिलात तर एका बाजूला अर्धवट पुलाचं बांधकाम आपल्याला दिसून येईल। हे जे बांधकाम आहे ते दुसऱ्या मार्गिकेचं आहे म्हणजेच उत्तर मार्गिकेचं आहे आणि हे बांधकाम येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण होईल आणि डिसेंबरपर्यंत हा मार्ग देखील खुला करण्यात येणार आहे। त्यामुळे समोर आपण जो वांद्रे वरळी सीलिंग बघत आहात त्या वांद्रे वरळी सीलिंगला आता आपण जॉईन होतोय, आता आपण त्या सीलिंगवर जात आहोत। अशाच प्रकारे उद्यापासून सर्व मुंबईकर हे याच वांद्रे वरळी सीलिंगवरून प्रवास करू शकणार आहेत। नरिमन पॉइंट पासून ते थेट वांद्रेपर्यंत सोपं झालेलं आहे आणि याच बसमधून आपण जसा प्रवास करतोय त्याच प्रकारे आता उद्यापासून सर्व मुंबईकर हे नरिमन पॉइंट इथून कोस्टल रोड मार्गाने थेट मुंबईपर्यंत येतील। या कोस्टल रोड या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी येतील आणि तिथून आता या नवीन ब्रिजचा वापर करून थेट जाणार आहेत ते वांद्रेपर्यंत वांद्रे वरळी सीलिंगचा वापर करून। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।